हॅलो, कशा आहात सगळे? मी तुम्हाला आज दाखवणार आहे गोल भोपळ्याची खीर कसं करायचं म्हणून. ज्याने कोणी खिचडी खायला कंटाळतो त्यांच्यासाठी चांगलाच पर्याय आहे हे. मी इथं पहिल्यांदा भैयाला ते भोपळा फोडायला लावले, कारण की मला येत नव्हतं म्हणून. त्यानंतर आई इथं चांगले काप करून दिले त्याचे. हे कुकरमध्ये 5 ते 6 शिट्यामध्ये शिजून जातं. थोडंसं जाडसर असतो म्हणून शिजायला टाईम लागतो. तुम्ही बघा इथं किती छान असं शिजलेला आहे. 7 शिट्या जरी झाल्या तर भरपूर होईल. त्यानंतर हे एका पातेल्यामध्ये सगळं पाणी नितळून काढून घ्यायचं. काढून घेणं झाल्यावर त्यामध्ये तुम्हाला जेवढं चवीनुसार तुम्ही साखर टाकू शकताय किंवा गूळसुद्धा ॲड करू शकता यामध्ये. त्यानंतर दूध, इथं मी साखर टाकून घेतले. त्यानंतर दूधसुद्धा ॲड करा. त्यानंतर थोडीशी इलायची. मस्त असं खीर बनून तयार होते. थोडं ह्याला शिजू द्यायचं चांगलं स्मॅश करून सनी. तुम्ही पण ह्या पद्धतीने खीर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. मला तर खूप आवडतो. तुम्हालाही जर माझं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही केलं तेव्हा कसं झालं म्हणून. ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी पण सबस्क्राईब करून घ्या. भेटू अजून एका छानशा नवीनशा व्हिडिओमध्ये. बाय.